तर नमस्कार मंडळी, खानदेश व विदर्भ स्पेशल बाजरीच्या खारोड्या कशा बनवायच्या तेच आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। अगदी चविष्ट आणि कुरकुरीत अशी रेसिपी आहे, वर्षभर टिकणारी। चला पटकन रेसिपीला सुरुवात करूया। त्या ठिकाणी 2 किलो मी बाजरी घेतली आहे। बाजरीला स्वच्छ 2 पाण्याने धुवून घ्यायचं आहे आणि 1 तास आपल्याला पाण्यात ठेवायचे। खूप जास्त वेळ किंवा रात्रभर पाण्यात भिजत घालायची गरज नाही, फक्त 1 तास पाण्यामध्ये भिजत घाला। ही प्रोसिजर आपल्याला आदल्या दिवशी म्हणजे घाटा शिजे बाजरी भिजत घालेपर्यंत तर घाटा शिजेपर्यंत ही आधीच तयारी करून घ्यायची, म्हणजे 1 दिवस आधी बाजरी झाकण ठेवून द्यायचं, 1 तास फक्त पाण्यात ठेवायची। 1 तासानंतर पाहू शकता बाजरीचं जे पाणी होतं ते पूर्ण निथळून घ्यायचं आहे आपल्याला आणि चाळणीनं पूर्ण पाणी गाळून घ्यायचं आहे आणि ही बाजरी आपल्याला 2 तास बांधून ठेवायची। 1 तास बाजरी भिजत घालायची, 2 तास बाजरीला बांधून ठेवायचं। ही बाजरी गिरणीहून दळून आणता मिक्सरच्याच भांड्यामध्ये बारीक करणार आहे, कारण गिरणीवाले खूप बारीक दळून देतात, म्हणून आपण मिक्सरच्याच भांड्यात थोडीशी जाडसरच वाटून घ्यायची। मिक्सरचं भांडं अजिबात खराब होत नाही, बाजरी ही पटकन बारीक होते त्यामध्ये। अजिबात तुम्हाला असं वाटतच ना की मिक्सरचं भांडं खराब होऊ शकते, पण नाही, अजिबात खराब होत नाही मिक्सरचं भांडं। जाडसरच मिक्सरच्या भांड्यामध्ये रवा तयार करून घ्यायचा, जसा जाड रवा असतो तसा। अशा पद्धतीनं पूर्ण पीठ मी तयार करून घेतलं आहे आणि हे गिरणीहून दळून आणता घरीच मिक्सरमध्ये बारीक केलं आहे। त्यात मी थोडंसं पाणी घालून घेणार आहे, अंदाजेच पाणी घातलं आहे, म्हणजे बाजरीचं पीठ बुडेल इतपत, कारण जेव्हा आपण पाण्यामध्ये घालू तेव्हा त्याचे गाठी वगैरे होणार नाही, पीठ चांगलं फुलल्या जाईल, म्हणून मी तर बाजरीला थोडंसं ओलं करून घेणार आहे पाण्याने। इथं जेवढं पीठ आहे त्याच्या 2 पटीने इथं पाणी साईडला उकळायला ठेवलं आहे। पीठ आपल्याला माजून बपूनच घ्यायचं आहे आणि पाणी थोडं शिल्लक जरी झालं पण साईडला तुम्ही काढून ठेवायचं गरम पाणी। कमी जर पडलं तर गरम पाणी वरतून घातलं तरी चालतं, बाजरीच्या खारोड्या कधीच चुकत नाही। तिथं 1 वाटी लसूण आणि जिरं घेतलेलं आहे, त्याची पेस्ट करून घ्यायची। खूप छान असं टेस्ट येते जिरं आणि लसणामुळे, त्याची बारीक पाणी टाकून पेस्ट केली तरी चालतं। आणि हे जे लिक्विड आहे पाण्यात टाकायच्या अगोदर आपल्याला हातानंच किंवा चमच्याच्या मदतीनं पुन्हा एकजीव करून घ्यायचे, म्हणजे खाली जो थर बसतो त्याने गाठी वगैरे होणार नाही, म्हणून आपल्याला पुन्हा ते एकजीव करून घ्यायचं, कारण खाली थर बसू शकतो। पाणी उकळल्यानंतर आपल्याला हे जे बाजरीचं लिक्विड तयार केलं होतं ते त्यामध्ये आपल्याला थोडं थोडं करून घालून घ्यायचं आहे, की जेणेकरून त्यात एकही गिठोडी आपली होणार नाही, कारण आपण प्लेन तयार करून घेतलं होतं पाणी टाकून लिक्विड, म्हणून त्याची गिठोडी व्हायचा प्रश्नच येत नाही। आणि हे पीठ तुम्हाला जर थंड वाटतं तुम्हाला हे पाणी जर कमी वाटतं असेल, तुम्ही साईडला गरम पाणी करून ठेवायचं, वरतून घातलं तरी चालतं। वरतून जिरं लसणाची पेस्ट केली होती आपण, ते सुद्धा त्यामध्ये घालून घ्यायची आणि पटपट हे मिश्रण घालून घ्यायचं, कारण लगेच ते मिश्रण घट्ट व्हायला सुरुवात होते, म्हणून आपलं गॅस आपला मोठाच ठेवायचा आहे। मोठ्या गॅसवरच ही आपल्याला प्रोसिजर सुरुवातीला करून घ्यायची, नंतरच मिडियम गॅस केला तरी चालतो। लगेच पीठ थंड व्हायला लागतं आणि थोडंसं चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे आणि त्यामध्ये मी चिली फ्लेक्स घालणार आहे। तुम्हाला चिली फ्लेक्स नसेल घालायची तर तुम्ही लाल मिरच्या हातानं चुरा करून ठेवल्या किंवा मिक्सरमध्ये जाळ केल्या तरी चालतं, अशी खूप छान टेस्ट लागते। पण मात्र लाल तिखट घालण्याच्या लाल मिरच्या चुरा करून टाका आणि पुन्हा ते मिश्रण हलवून घ्यायचं आहे, म्हणजे जेणेकरून त्यात एकही गिठोडी राहणार नाही। खूप सोपी आणि सिंपल रेसिपी आहे बाजरीच्या खारोड्या। त्यामध्ये मी अर्धा लिटर ताक घातलेलं आहे, तुम्हाला नसेल घालायचं तर नाही घातलं तरी चालतं, कारण ताकामुळे एक आंबटपणा येतो, कारण बाजरी आपल्याला आंबवलेली नसते, म्हणून मी तर अर्धा लिटर ताक घातलं आहे। बघू शकता पटकन आपलं पीठ इथं घट्ट व्हायला लागतं। जर आता जरी पातळ वाढत असलं पण हे म्हणजे आदल्या दिवशी शिजवलेलं आहे, त्यामुळे आत्ता जरी पातळ वाढत असलं, शिजवल्यानंतर पूर्ण थंड झाल्यानंतर घट्टच आपलं सारण इथं तयार होते। हे मी संध्याकाळी 7 वाजले, रात्रीचे 7 वाजताच हे पीठ शिजवून ठेवलं आहे, म्हणजे रात्रभर ते पूर्ण गार होते आणि नंतरच गार झाल्यानंतर आपल्याला घालायचं आहे। तुम्ही जर सकाळीच गरम घातलं तुम्हाला वेळही वाचतो आणि थंड व्हायला वेळ लागतो। नंतर सगळ्यात शेवटी मी घालणार आहे इथं अर्धा किलो तीळ। तीळ कमी जास्त तुम्ही घालू शकतात, तुम्हाला जेवढी तीळ लागेल तुम्ही त्यामध्ये ॲड करू शकतात। ते तुम्ही अर्धा किलोच्या कमी थोडंसं तीळ घातलेली तिथं आणि पूर्ण शिजल्यानंतर गॅस बंद केल्यानंतर आपल्याला तीळ घालायची। पूर्ण शिजताना तीळ घालू नका, कारण शिजताना जर तीळ घातली तीळ पूर्ण गाळ होते, म्हणून मी वरतूनच तीळ घातलीत। आता हे जे सारण आहे बाजरीचं ते आपल्याला झाकून रात्रभर तसंच ठेवायचं आहे, म्हणजे रात्रभर पीठ आपलं पूर्ण गार होतं। पूर्वी आमची आजी याच पद्धतीनं रात्रीच घाटा शिजवून ठेवायची आणि सकाळी मात्र घालायची, म्हणजे आपला वेळ पण वाचतो आणि पटकन पीठ थंड झालेलं असते, आपले कामं होतील तेव्हा आपण वर जाऊन ते पटकन घालू शकतो। हे पीठ आपल्याला तसंच ठेवायचे, सकाळी उठल्यानंतर आपल्याला याच पिठाला त्याच्या पटकन खारोड्या करून घ्यायच्या आहेत। काहीच वेळ लागत नाही खारोड्या करायला, तुम्ही हाताने पण करू शकता, सांडगे तोडतात तसे, किंवा चकलीची चाळणी असते त्यामधून पण लांब लांब तार घातले किंवा चकलीसारखे असं केलं तरीही चालतं। पण बाजरीच्या खारोड्या हे या पद्धतीनं असतात, म्हणून मी या पद्धतीनंच करते, कारण पूर्वी आमची याच पद्धतीनं करायची। हे पूर्ण 2 दिवस खडखड वाळून घेतलेत मी, तर डाळीची वडीसुद्धा केली आहे, ती लवकरच ही रेसिपी तुमच्यासोबतसुद्धा शेअर करणार आहे। 2 दिवस मस्त खडखड उन्हात वाळून घ्यायची, तोपर्यंतच आपली उन्हाळी काम वर्षभर टिकतं। बघू शकता मस्त आपलं खडखड इथं बाजरीच्या खारोड्या तर सुकल्या आहेत। आता कोणी भाजून पण खाते आणि तळून पण खाते, कोणाला जसं आवडेल तसं, पण या बाजरीच्या खारोड्या कोणाला भाजून पण आवडते आणि तळून। तुम्हाला मी तळूनच दाखवणार आहे इथं।
तेल चांगलं तापून घ्यायचं, त्यामध्ये थोडंसं आपल्या बाजरीच्या खारवा टाकून घ्यायचा. खूप कुरकुरीत आपल्या खारवड्या इथं तयार झालेत. रंग पण अगदी बदलले आहेत. अगदी खायला चविष्ट आणि चवदार रेसिपी आहे. सिंपल आणि सहज कोणी बनवू शकतो. बघू शकतो काहीच वेळ लागत नाही. फक्त आदल्या दिवशी आपल्याला जो त्रास होतो म्हणजे बाजरी भिजवण्यापासून तर गाठा शिजवण्यात तेवढाच आहे. सकाळी मात्र पटकन आपल्या बाजरीच्या खारवड्या इथं तयार होतो. पूर्वी आमच्या आजीला मी अशी मदत करू लागायचो. खूप छान वाटायचं. म्हटलं चला ही रेसिपी तुमच्यासोबत शेअर करावी. खूप सोपी आणि सिंपल रेसिपी आहे. आता तुम्हाला भाजून खायचं असेल तर कढईमध्ये थोडंसं तेल घालायचं, 1 पळी तेल. नंतर त्यावर बाजरीच्या खारवड्या घालून सनी भाजून घ्यायचं. आलटून पालटून करून भाजलेल्या खारवड्या पण खूप छान लागतात. आणि त्यासोबत शेंगदाणे, कारण बाजरीच्या खारवड्या म्हटलं तर शेंगदाण्याशिवाय मज्जा नाही. तर मी 1 वाटी शेंगदाणेसुद्धा तळून घेणार आहे त्यासोबत. मधल्या वेळेस भूक लागली किंवा मुलांना काही खायचं वाटलं तर अशा वेळेस तुम्ही हे बाजरीच्या खारवड्या आणि शेंगदाणे त्यांना देऊ शकता. मुलांना काय, मोठे पण आपण खाऊ शकतो. खूप मस्त आणि चविष्ट अशी रेसिपी आहे. शिवाय वर्षभर टिकणारी आहे आणि अजिबात मेहनत लागली नाही त्याला. खूप असं सिंपल रेसिपी आहे. पटकन झालं आपलं. मस्त आपले खारवड्या इथं तयार झाले. तर बघू शकतात कुरकुरीत आपल्या खारवड्या इथं तयार झाले. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला माझा कसा वाटला तर नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करा. चला तर भेटूया पुढच्या अशा नवीन व्हिडिओमध्ये एका नवीन रेसिपीमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.